नवी मुंबईमध्ये माहितीमध्ये मनसे नाराज असल्याची माहिती सध्या समोर येते। आज शिवसेना माहितीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही रॅली मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेरून गेली, मात्र मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेचे मध्यवर्ती कार्यालय बंद ठेवलेलं होतं। मनसेचे एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले नव्हते अशी माहिती सध्या समोर येते। नवी मुंबईमध्ये आपण पाहतोय माहितीमध्ये मनसे नाराज असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज शिवसेना माहितीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र ही रॅली मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेरून गेली असताना देखील या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते सहभागी झालेले नव्हते। अधिकची माहिती आपल्याला सिद्धेश म्हात्रे देत आहे। सिद्धेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नवी मुंबईमध्ये आपण पाहतोय महायुतीत कुठेतरी मनसे नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नक्कीच आज नरेश म्हस्के जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांची रॅली जी आहे ती बेलापूर विधानसभा मतदारसंघातून जात आहे आणि त्यावेळी जात असताना महायुतीतील सर्व जे स्थानिक नेते आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते, मात्र मनसे या रॅलीमध्ये कुठेही नव्हती। ही रॅली जी आहे ती मनसेचे मध्यवर्ती जे कार्यालय आहे त्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रचार कार्यालय म्हणून देखील उद्घाटन केलं होतं, मात्र ते प्रचार कार्यालय मनसेने चक्क बंद ठेवलं होतं। त्याला कुलूप मारून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणून गेले आहेत आणि संपूर्ण जेव्हा रॅली या ठिकाणी आली त्यावेळी देखील या कार्यालयाला कुलूप होतं। त्यामुळे नरेश म्हस्के जे उमेदवार आहेत ते खाली न उतरताच मनसे कार्यालयावरून थेट पुढे गेलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी मनसेची नाराजी आहे ती सध्या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्याचा कुठेतरी परिणाम हा निवडणुकीवर होतो की नाही हे पाहणं आता महत्त्वाचे आहे आणि कशा प्रकारे ही नाराजी दूर होते की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच सिद्धेश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।